तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रैषामागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्गा करो वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कृती जयाचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची माथा चरणावर शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल आलिया संसारा उठावे गुकरा शरणचा उतारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबीराचे ते मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबीराचे ते मनुष्याचे काय आहे
निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला देह हे काळाचे धन कुबीराचे देते मनुष्याचे काय आहे तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे अटी पाडी तोसी देह हे काळाचे धन कुबीराचे ते मनुष्याचे काय आहे विठ्ठल विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला घेतलेला अभंग श्री महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहुनिवासी जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबराय श्री संत तुकाराम महाराजांचा 5 चरणांचा काही प्रसंगी 4 चरणांचाही बोलला जातो परंतु 5 चरणांचा असलेला हा अभंग जन्माला आल्यानंतर संसारात आल्यानंतर मनुष्यानं कुणाला शरण जावं जेणेकरून जन्माचं सार्थक होणार आहे काय केल्यानंतर मनुष्याच्या जन्माचं कल्याण आहे खरं तर जगाचं कल्याण व्हावं म्हणूनच संत मार्गदर्शन करत असतात बरं का अनेक वेळा समाज मार्गदर्शन करतो त्याच्या पाठीमागे काहीतरी त्यांची वाईट वृत्ती असते अनेक लोक मार्गदर्शन करतात पण लोकांनी केलेलं मार्गदर्शन आपल्याला पूर्णत्वाला नेईलच याच्यात काही गॅरंटी नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांनी केलेलं मार्गदर्शन आपल्या जन्माचं सार्थक करेल याच्यात गॅरंटी नाही आप्तेष्ठ नातेवाईकांनी केलेलं मार्गदर्शन आपल्या जन्माचा उद्धार करेल याच्यात शाश्वती नाही पण संतांनी केलेलं मार्गदर्शन मात्र आमच्या जीवाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाचं कल्याण व्हावं या उद्देशानं संत अवतारित होतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जना जड जीवाचा उद्धार व्हावा अज्ञानी लोकांना ज्ञान प्राप्त होऊन जीवाचं कल्याण व्हावं याला अंधश्रद्धा नसावी किंबहुना इतर कोणता अविश्वास नसावा विश्वासानं आणि श्रद्धेनं परमार्थ घडावा या उद्देशातून संत मार्गदर्शन करतात या ठिकाणी आज कैलासवासी सौभाग्यवती सौ सोनाबाई नामदेव काळे पवित्र पुण्य आईच्या या मातेच्या पुण्यस्मरण द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण काळे कुटुंबाचे आप्तेष्ठ नातेवाईक सखे सोयरे मित्रजन ग्रामस्थ दुःखित अशा अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वांवरती दुःख होणं साहजिक आहे कारण ज्यावेळी ती व्यक्ती आपल्यामधून जाते तेव्हा तिच्याशी जोडलेली समाजातली अनेक नाती मग ते बहिणीचं असेल ते आजीचं असेल ते आईचं असेल ते मैत्रिणीचं असेल काकी म्हणून मामी म्हणून आत्या म्हणून आजी म्हणून अशी अनेक नाती त्या व्यक्तीला जोडलेली असतात आणि जेव्हा या सगळ्या नात्यांमधून ती जाते त्या प्रत्येक नात्यावरती तितकंच दुःख होणं साहजिक आहे पण संतांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे जन्मजया मृत्यूतया देहाची या गावा आलिया ज्ञानेश्वरी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देहाच्या गावाला आल्यानंतर तुम्ही कुणीही असा जन्म मृत्यूच्या सोहळिया आणि ना म्हणून धनंजयाजी या परी 2 सोहळेत माणसाला 2 सोहळे जन्माचा आणि मरणाचा एक गोष्ट नीट लक्षात घ्या आपल्या हातामध्ये काय आहे याचा विचार माणसाने जन्माला आल्यानंतर केला पाहिजे ज्यावेळी आपण एखाद्या प्रवासाला निघतो बाबा एसटीचं तिकीट काढतो त्या एसटी मध्ये चढतो इकडे लक्ष द्या निश्चितच प्रवास करत असताना आपण आतमध्ये गेल्यानंतर आपण कोणती कृती करून तो प्रवास पूर्णत्वाला नेतोय प्रवास तर थांबणार आहे प्रवास कधी ना कधी संपणार आहे तिकीट काढलंय म्हटल्यानंतर संपणार आहे पण प्रवास करत असताना तो प्रवास तुम्ही कशा रीतीने करता किंबहुना आणखीन थोडं पुढे जाऊन सांगेन विमानामध्ये जर बसायचं असेल तर विमानामध्ये बसत असताना
विमानात बसल्यानंतर त्या ठिकाणी बसणं आणि उतरणं किंबहुना त्या विमानामध्ये एखादा व्यक्ती आपल्याला घेऊन जातो आणि तिथपर्यंत ते विमान उतरवतं. विमान आपल्याला घेतं आणि उतरवतं, पण मधल्या प्रवासामध्ये आपण काय करतो? कोणी विरंगुळा करण्यासाठी कोणी पुस्तक वाचेल, कोणी मोबाईल पाहिल, कोणी टीव्ही पाहिल, कोणी काय करेल. प्रवासात आपण काय करावं हे आपल्या हातात आहे. टेक ऑफ आणि लँडिंग आपल्या हातात नाही बाबा. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाहीये, पण काय करावं? जन्म मृत्यूच्या मध्यांतराच्या काळाला आयुष्य म्हणतात. आणि या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही कर्म कराल, केले कर्म झाले त्याची भोगा आले. माणूस म्हणतो यानं मला दुःख दिलं आणि यानं मला सुख दिलं. बाबा, जग तुम्हाला दुःख देत नाही, जग तुम्हाला सुख देत नाही. आपलं कर्मच आपल्याला सुख देतं आणि आपलं कर्मच आपल्याला दुःख देतं. जगाला दोष देत बसू नका. तुका म्हणे सत्य कर्म भावे सहाय्य आणि घातलिया भय नरक. सत्कर्माच्या सहाय्यानं जगाल तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती आहे, आणि कुकर्माला जर तुम्ही संगती द्याल तर नरक प्राप्ती आहे. अगदी सोपं गणित आहे. जन्म मृत्यू चुकलं नाही किंबहुना मरण चुकवताही येणार नाही. लक्षात ठेवा, मिळालेला देह कधी ना कधी तरी संपणारा आहे. शरीराची होय माती, 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 शरीराची होय ज्याला स्वर कळतोय. आता हे तुम्ही त्यातलेच आहात, एवढ्या सुंदर पद्धतीचा स्वर आहे म्हणून कळतो. आता हे नुसते जागत असं बघत बसते, आता काय करावं. म्हणून मी सुद्धा आता अंदाज घेते. अंदाज घ्यायचा. स्वर कळाला तर बरं, नाही तर पुढच्या वेळी अंदाज बघून गायन करावं लागतंय बाबा. चला, शरीराची होय माती, काय प्राप्त केलं आणि काय घेऊन जाणार याचा विचार करा. संतांनी अनेक वेळा मार्गदर्शन करत असताना आपण कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचदा ऐकतो की असा आलोय, असा रिकामा जाणार आहे. पण मला वाटतं खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनात माणसाचं कर्म माणसाच्या सोबत उर्वरित राहतं.
आज 2 वर्ष झाली ही माता देहानं गेलेली आहे बाबा, पण 2 वर्षानंतर सुद्धा कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आहे का? 2 वर्षानंतर सुद्धा त्यांची मुलं मुली रडतात आईसाठी, आईच्या प्रेमासाठी का? अरे आमचा आईचा देह जरी आमच्यात नसला, आमची आई जरी आम्हाला डोळ्यानं दिसत नसली, तरी आईनं केलेले संस्कार आणि आईनं केलेले कष्ट मात्र आमच्या घरात जिवंत आहे. आज एवढं मोठं काळे कुटुंब जर आपण पाहत असेल, त्यांनी मला आल्यानंतर परिचय दिला की कोरोनाच्या काळात एवढी बिकट परिस्थिती आली होती, एवढं मोठं संकट आलं होतं, नाही संकट पूर्ण जगावरतीच आलं होतं, पण प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीनं त्याला खऱ्या अर्थानं सामोरे जात होता. आणि या कुटुंबानं या कोरोनाच्या काळाला सामोरे जात असताना फार मोठा घात झाला आणि या ठिकाणी या आईचा अंत त्या ठिकाणी झाला. परंतु मला वाटतं आईचा देह नसेल, पण आईचं कर्म आजही आपल्या जिवंत आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, पण उत्तमची उरे कीर्ती मागे. तुमचं धन तुम्हाला जिवंत ठेवत नाही, तुमचं पद तुम्हाला जिवंत ठेवत नाही, तुमचं सौंदर्य सुद्धा तुम्हाला जिवंत ठेवत नाही. मृत्यूनंतर सुद्धा जिवंतपण कशानं राहत असेल तर माणसाच्या कर्तृत्वानं, माणसाच्या कर्मानं माणूस जिवंत राहतो. एवढं ध्यानात ठेवा. काय गेलं काय राहिलं याचा विचार करा ना. काय गेलं? गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाज, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाज, राहिल्या त्या कीर्ती जगामाज. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. काय राहिलं काय गेलं? देह गेला पण कर्म राहिलं. निश्चित दुःख फार मोठं आहे. 2 वर्ष नाही, अजून 10 वर्ष झाली तरी डोळ्यातलं पाणी संपणार आहे का? नाही संपू शकत. घार हिंड ते आकाशी, पण चित्त तिचे पिलापाशी. आई जिथे कुठे असेल ना, निश्चितच आई आज या लेकरांकडे पाहून फार मोठा आशीर्वाद व्यक्त करत असेल. अरे मी केलेल्या संस्कारावरती माझी मुलं चाललेली आहेत, मी केलेल्या कष्टाची जाणीव मुलानं ठेवली. मला आश्चर्य याचं वाटतं महाराज की 1 वर्ष जरी, म्हणजे पहिल्या वर्षाचं वर्ष श्राद्ध करायचं म्हटलं तरी मुलं कानाडोळा करतात. पण आज हे कुटुंब आईचं पहिलं वर्ष श्राद्ध करून दुसरं वर्ष श्राद्ध करतंय. निश्चित या आईनं केलेले संस्कार या मुलांमध्ये आजही या रूपानं जिवंत आहेत याची प्रचिती येते. एकदा जोरदार टाळी वाजवा या मुलांसाठी. प्रस्तुत अभंगाद्वारे श्री संत जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकोबाराय आपल्याला मार्गदर्शन करतात. आली या संसारा उठावे गुकरा, शरणचा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबीराचे, ते मनुष्याचे काय आहे? हा संसार कुणाचा आहे? कोण त्याच्यावरती राज्य करतं आणि कोण त्याला पूर्णत्वाला घेऊन जाणार आहे? आपण प्रापंचिक संसारिक माणसं असल्या कारणामुळे प्रामुख्यानं आम्हीच या संसाराला आपला मालक समजतो. किंबहुना संसाराचा मालक आपणच आहोत, दुसरं कुणी नाही. कोण आहे? अरे करता धरता सगळं मी आहे. ओ ताई, अहो मी आहे म्हणून तर माझा संसार सुरळीत चालू आहे. ताई मी आहे म्हणून तर माझा संसार चांगला आहे. मी आहे म्हणून माझा संसार चांगला आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. संसाराचं कुणी होऊ शकलं नाही, संसार कुणाचा होऊ शकला नाही, लक्षात ठेवा. म्हणून संतांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, बाबांनो जास्त अडकू नका,
जास्त अडकू नका. नको नको मना गुंतू माया जाळी. लय त्याला माझं माझं करत बसू नका, कारण खूप त्याला कवटाळलं, खूप त्याला धरलं ना तुम्ही, तर तुमच्या जीवाला दुःख आहे. काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, ग्रासावया. नको नको मना गुंतू माया जाळी. या संसारात या मोहमाया जाळात गुंतू नको, हे सगळ्यात मोठं मार्गदर्शन आहे संतांचं. का इथं जेवढं तुम्ही त्याला माझं म्हणाल तेवढं तुमच्या जीवाला दुःख आहे बाबा. एकानं फार मोठी माडी बांधली, आजी फार मोठी माडी बांधली, अत्यंत जीव त्या माडीवर, पण बिचारा त्या माडीत राहत नव्हता. आणि एक दिवशी कोणीतरी त्याला जाऊन सांगितलं, हो अहो तुमच्या माडीला आग लागली, फार मोठी आग लागली आणि माडी जळून राख होऊ लागली. हे धावत पळत घरून निघालं, गावामध्ये आलं, पाहत तर काय एवढी सुंदर माडी, ज्या माडीवरती त्याचा इतका जीव होता ती माडी जळतीये, राख होऊ लागलीये त्या माडीची. डोळे भरून आले, ढसढसा रडू लागले. अख्ख्या गावकऱ्यांना गोळा केलं, अरे कोणीतरी या रे, अरे माझी माडी जळतीये, अरे कोणीतरी बघा, अरे माझं घर जळतंय, माझी माडी जळतीये, अरे कोणीतरी वाचवा, माझं घर जळतंय. सगळी लोक पळत आली, त्याचा मुलगाही धावत पळत आला. म्हटलं, ओ बाबा काय झालं, कशाला रडता? हा म्हणला काही नाही. अरे दिसत नाही का तुला समोर, काय झालं म्हणून काय विचारतोस, बघ ना जरा समोर. अरे माझं घर जळतंय, माझी हा का रडत होता, तुमच्या ध्यानात आलं का? का रडत होता? घर जळतंय म्हणून रडत होता का? नाही 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 नाही, घर जळतंय म्हणून रडत होता ना, नव्हता. माझं घर जळतंय तिथं माझं आहे म्हणून रडत होता बर का. शेजारच्याच असतं तर एवढा रडला असता का? अहो शेजाऱ्याचं जळलं असतं तर मोठ्यानं हसू लागला असता, ही माणसाची वृत्ती आहे. पण माझंही म्हणून रडत होता. मुलगा धावत पळत आला, ओ बाबा काय झालं, रडता कशाला? हा म्हणला, अरे समोर बघ ना, माझं घर जळतंय, माझी माडी जळतीये आणि तू म्हणतो का रडतोस? पोरगा म्हणला, ओ बाबा आता म्हातारपण आलं म्हणून तुम्हाला काही आठवत नाही, स्मृतिभ्रंश झालाय तुम्हाला, आठवा ना जरा. आता ही माडी तुमची राहिली नाही. अहो काही महिन्यांपूर्वी हीच माडी आपण अमुक अमुक या व्यक्तीला विकली, आठवत नाही का तुम्हाला? अहो विकली ही माडी, आता आपली राहिली नाही. जसं विकली समजलं, लागला ना बाबा हसायला. कधी विकली समजल्याबरोबर माझं नाही जेव्हा कळतं तेव्हा माणसाचा आनंद आहे, आणि माझं म्हणतो तोपर्यंत दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल काय माणसानं कमवलं, कितपत माणसाच्या सोबत येणार आहे. हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, उभं आयुष्य माझं माझं माझं, मला मला मला. जे आपण कमवले ते आपल्याला तरी खायला मिळतंय का याचा विचार करा. मिळतंय का? तूने जो कमाया
खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा। खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तू सदा ही खाएगा। खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा। खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा। जाएगा। काय प्राप्त केलं जे माझं 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 म्हणून कमवलं ते सुद्धा आपल्यापर्यंत आले नाही। मग संतांनी आपली व्यथा जाणली, अरे काय लागतं या संसारासाठी आणि काय लागतं या मनुष्याला। बाबांनो, जन्माचा उद्धार करायचा असेल या संसाराला माझं म्हणून जमणार नाही। खऱ्या अर्थानं या विषयांचा त्याग करून संसारात आल्यानंतर तुम्ही काय करा, मार्गदर्शन करतात तुम्ही काय केल्यानंतर तुमच्या जीवाचं सुख आहे, काय केल्यानंतर या नाशिवंत देहाला खऱ्या अर्थानं सार्थकता प्राप्त होईल, काय केल्यानंतर शरण गेल्यानंतर बाबा। पण शरण सुद्धा कुणाला जा, अभंगाच्या प्रथम
आली या संसारा उठा वेगू करा गडबड करा. आता जरा नीट लक्ष देऊ नाही का घाईचा शब्द आहे. उठा बेगू करा गडबड करा लवकरात लवकर घाई करा तातडी करा करावी तातडी परमार्थाची संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. का इथपर्यंत मिळालंय पण इथून पुढे टिकल का नाही सांगता येत. आहे का गॅरंटी बाबा. कीर्तनाला आलोय खरं पण रिटर्न घरी सोडेल याची गॅरंटी आहे का. घरी सोडेल याची गॅरंटी आहे का. नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. हा हे मिळालंय म्हणजे तुमचं झालं असं होत नाही बाबा. याच्यावरती ताबा दुसऱ्याचा. हे फक्त आपल्याला भाडे तत्वावरती दिलेले. भजन कर भाडं सोड. एखाद्या रूम मध्ये राहायचं असेल तर त्याला महिन्याचं भाडं द्यावं लागतं ना. तसं याचं भाडं सुद्धा भजन आहे बाबा. याला सुद्धा काहीतरी द्यावं लागतं. हा देवानं त्याच्यासाठी निर्माण केलेला देह आहे. देवे दिला देह भोजना गो मोठा भोजनासाठी का भजनासाठी दिला. भजनासाठी पण झाला नुसताच भोजनासाठी. नुसतंच खाते अहो कवा बघाव तवा खाते आणि जे मिळेल ते खाते. पण माणसानं जरा विचार करावा. मिळालेल्या देहाचं मिळालेल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी शरण जा. बर का शरण जा माहितीये का. प्रामुख्यानं कारण आहेत त्याची बाबा. इतर जन्मात तुम्ही गेला नसाल निदान या जन्मात तरी तुम्ही त्याला शरण जा. भगवंताला शरण गेल्यानंतर तुमच्या जन्माचं कल्याण शरण जा. आणि मिळालेला देह तुमचा नाहीये म्हणून निदान मिळालाय इथपर्यंत तरी आहे तोपर्यंत तरी त्याला शरण जा. तुम्ही म्हणता लो ताई आमचा नाही आमचा नाही आमचा नाही म्हणता मग आहे तरी कुणाचा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात धन कुबेरा ते देह हे काळाचे धन कुबेरा ते देह हे काळाचे धन कुबेरा ते देह हे काळाचे धन कुबेरा देह हे काळाचे धन कुबेरा ते देह हे काळाचे धन कुबेरा ते देह हे काळाचे धन कुबेरा ते देह हे काळाचे धन कुबेरा तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे धन कुबेरा ते देह हे काळाचे धन कुबेरा ते ते मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे धन कुबेरा ते देह हे काळाचे धन देह हे काळाचे ज्याचं त्याला दिलं जातं बाबा. तुम्ही कितीही दिवस त्याचा हक्क गाजवण्याचा प्रयत्न करा पण हे काळाचं आहे. आणि जेव्हा काळाची उडी मी सुरुवातीला सांगितलं काळ जेव्हा ग्रासलो काळ जेव्हा घाला घालेल ना जेव्हा काळ आपल्याला गिळंकृत करेल तेव्हा मात्र त्या ठिकाणी आपण कुठेही जाऊ शकत नाही. किती धनवान असा किती पदाधिकारी असा काळ जेव्हा तुम्हाला गिळंकृत करेल कुणाचंही चालत. खरं सांगू का काळाच्या पुढे कुणाचं चालत नाही. आपण म्हणतो ना वेळ आलती पण काळ आला नव्हता. तशा पद्धतीनं काळ येतो तेव्हा कुणाला सुट्टी देत नाही बाबा. काळ जेव्हा आला काळाचं धन आहे का देह हे काळाचे अंधन कुबीराचे. निश्चित हे देह काळाचे म्हणून आपण निश्चित याला माझं माझं न म्हणता उभं आयुष्य भगवंताच्या सेवेमध्ये लीन होऊन राहणं भगवंताच्या चरणांवरती लीन होऊन राहणं फार गरजेचं आहे. कारण जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारिणी जन्म मरण. संत सांगतात संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात भगवान परमात्म्याला शरण गेल्याशिवाय तुमचा उद्धार होऊ शकत नाही. तुम्ही संसाराच्या या जाळामध्ये अडकून आपल्या जीवाचं कल्याण करू शकत नाही. भुवऱ्यात संसाराच्या बुडालो मी पार.
भगवंताला काही हाक मारतात, हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार, भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी पार, हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार, हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार. संसाराचा धंदा जन्मभरी केला, मुखी नाही आले कधी नाना, मुखी नाही आले कधी नाना, मुखी नाही आले कधी नाना. संसारासाठी पूर्ण वेळ दिला, पण देवाचं भजन करण्यासाठी एक क्षण सुद्धा आम्ही घालवला नाही. आयुष्य वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत सांगतात, आली या संसारात आल्या आल्या गडबड करा, मिळालेलं आपलं नाहीये. इकडे लक्ष द्या. 30च्या पुढे जगाय गेलात, 35-40च्या पुढे जगाय गेलात. आज माणसं जीवन एवढं विचित्र झालेलं आहे बाबा. बीपी, शुगर, डायबिटीज, कॅन्सर, पॅरालाइज, अटॅक माहितीये का कधी होईल? माणूस म्हणतो रात्री आम्ही एकत्र बोलत होतो ना, आज सकाळी क्षणाची गॅरंटी नाही. क्षण भंगूर नाही बरबसा पारे जावद थोडा माया आशा, काही नगणे मग गळा पडेल खासा, पुढे हुशार थोर आहे मुळसा, राम नाम स्मरा, राम नाम स्मरा, स्मरा स्मरा. कधी कधी आधी का आधी देह हे काळाचे, ते कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून आधी राम नाम स्मरा. शेवटी देणारा तोय आहे, नेहणारा तो आहे. देता देव पिता 3ऱ्या चरणात व्यक्त करतात, नेता नेव पिता. आणि तेथे याची सत्ता काय आहे. त्यामुळे लय माझं माझं करत बसायचं नाही. निश्चित जन्माचं सार्थक कसं होईल इकडे लक्ष द्या. आज या काळी कुटुंबानं किती भगवंताची सेवा केली, किती परमार्थ केला मी सांगू शकत नाही बाबा. किती धन कमवलं, किती इस्टेट कमवली मी सांगू शकत नाही. परिचय नसेल तरी सुद्धा मी या कुटुंबाची संपत्ती सांगेल. आज या कुटुंबासारखं श्रीमंत कुटुंब दुसरं कोणतं नाही. कारण ज्या कुटुंबामध्ये आई वडिलांची सेवा केली जाते ना, ते कुटुंब श्रीमंत. लक्षात ठेवा, ते घर श्रीमंताचं एवढं ध्यानात ठेवा. मोठा बंगला आहे, मोठी गाडी आहे, मोठं धन आहे म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला श्रीमंत समजत असाल तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. लक्षात ठेवा. श्रीमंतीची व्याख्या ध्यानात ठेवा, सुखाची व्याख्या ध्यानात ठेवा. श्रीमंत कोण आहे, सुखी कोण आहे? सुखी कोण आहे या जगामध्ये? ज्याच्याजवळ फार मोठं गडगड संपत्ती आहे तो सुखी आहे का? नाही बाबा. अंथरुणासोबत ज्याच्याजवळ झोप आहे तो जगातला सुखी आहे. अंथरुणासोबत ज्याच्याजवळ 10 लाखाच्या गाद्या घेतात. एकानं 10 लाखाची गादी घेतली, दवाखान्यात गेला, डॉक्टरांनी सांगितलं मनक्यात घ्या, चटई शिवाय झोपायचं नाही. काय केली असेल हो गादी? झोपायला पलंग मोठा आहे पण झोप येत नाही बाबा. गोळ्या खाऊनही झोप लागत नाही. काय उपयोग आहे? म्हणजे ज्याच्याजवळ अंथरुणासोबत झोप आहे तो जगातला सुखी, अन्नासोबत भूक आहे तो जगातला सुखी. लोकांजवळ खायला भरपूर राहते, पंचपक्वान नाही. सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, सायंकाळी वेगळं, संध्याकाळी वेगळं, पण खाताची आहे ना बीपी, शुगर. काय खावं तेच कळेना. एवढं मोठं खाणं पडलं पण खाता येत नाही. आणि काही लोकांची तर एवढी विचित्र अवस्था आहे, भूक लागावी म्हणून सुद्धा गोळ्या आहेत आणि खाल्लेलं पचावं म्हणून सुद्धा. काय अशा अवस्थेला करता? याला सुखी मानता का तुम्ही? नाही हो. अंथरुणासोबत झोप आहे, अन्नासोबत भूक आहे, संस्कृतीसोबत संस्कार आहेत आणि पैशासोबत आपल्या ओंझळीतलं थोडं दुसऱ्याला देण्याची दानत आहे तो जगातला सुखी. एवढं ध्यानात ठेवा. खऱ्या अर्थानं समाधानी कोणी, सुखी कोणी, श्रीमंत कोणी? बंगला आहे, मोठी गाडी आहे, पण आई बाप जर घरामध्ये रोज रडत असतील ना, जगातला श्रीमंत नाही. एखादी झोपडी असू द्यात पण त्या झोपडीमध्ये जर म्हातारे आई बाप सुखानं भाकर खात असतील ना, तर ती झोपडी श्रीमंताचं घर आहे एवढं समजून जायचं बाबा. हे श्रीमंताचं घर आहे. काळी कुटुंबानं आईची अत्यंत सेवा केली बाबा.
आई गेल्यानंतरचं जीवनामध्ये असणारं दुःख फार मोठे, जे माझ्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी पाहिलं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई चारी भावंड झोपलेली. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेला निरोप दिला की आपल्या मुलांना जर जीवन चांगलं जगायचं असेल ना, आपल्याला एकच न्याय मिळालाय, देहांत प्रायश्चित करावं लागेल. देहांत प्रायश्चित करावं लागेल. रुक्मिणी मातेचे डोळे भरून आले. विठ्ठल पंत रुक्मिणी मातेला जाऊन सांगतात आपल्याला देहांत प्रायश्चित करायचं. विठ्ठल पंत निघू लागले आणि रुक्मिणी मातेनं आवाज दिला, मालक, पत्नी फक्त सुखातच सहभागी असते का हो पतीच्या? एक गोष्ट नीट ध्यानात ठेवा, तुम्हाला मुलगा ओळखायचा असेल, मुलाची ओळख लग्नानंतर आहे. मुलाची ओळख लग्नानंतर आहे. मुलीची ओळख तारुण्यात आहे. मित्राची ओळख संकटात आहे. भावाची ओळख भांडणात आहे. बहिणीची ओळख इस्टेटीच्या जायदातीच्या वाटण्यात आहे. पत्नीची ओळख पतीच्या संकटाच्या गरिबीच्या काळात आहे. आणि पतीची ओळख पत्नी आजारी असताना आहे. प्रत्येक क्षणाला त्याची ओळख होते. रुक्मिणी माता सांगतात, देवा का हो, सुखामध्येच मी तुमच्या सोबत असावी का? देहांत प्रायश्चित घेण्याचं दुःख तुम्ही एकट्यानंच भोगावं का? मी नाही सोबत येऊ शकत का? नाही, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे लहान लेकर आहेत आपली. कोण पाहिल यांना? खरं सांगू, एखाद्या वेळीला, आता माझं बोलणं तुम्हाला चुकीचं वाटेल कदाचित, पण जरा समजून घ्या, एखाद्या वेळेला वडील गेले तरी सुद्धा जीवनात एवढ्या दुःखाला पात्र, किंवा एवढं दुःख सहन करावं लागत नाही जेवढं आई गेल्यानंतर लागतं बाबा. कारण आई ही सातत्यानं मुलांवरती, मुलांच्या सानिध्यात राहते, मुलांवरती संस्कार करून मुलांसाठी उपजीवन व्यतीत करते. जग जावं पण आई जाऊ नये, लक्षात ठेव. विठ्ठल पंत सांगतात, मी बाप आहे, मी बाप आहे, मी गेलो तरी चालेल, पण आपल्या लेकरांना आईचं मातृत्व मिळालं पाहिजे, आईचं प्रेम मिळालं पाहिजे. एकट्या जगामध्ये काय करतील गती? तू जर गेलीस काय करतील ती? आई गेल्यानंतर फार मोठं दुःख जीवनात भोगावं लागतं बाबा. तुम्ही किती धन कमवा, कोट्याची इस्टेट तुम्ही कमवा, भूक लागली ना आईची आठवण येते बाबा. कितीही तुम्ही धनवान असा, रात्री अपरात्री घरी आल्यानंतर ना जवळ घेऊन डोक्यावरती हात फिरवणारी आईच असते. आजी, आम्ही कीर्तन करतो, किंबहुना आम्ही सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहतो, फार सोपं वाटतं, पण रात्री 9 ते 11चं कीर्तन संपलं ना, घरी पोचायला आम्हाला 2, 2:30, 3 वाजतात रोज. घरी पोचायला रात्रीच्या 2, 2:30, 3 वाजतात. हे जग नाही विचारत आम्ही वेळेत पोहोचलो की नाही पोहोचलो. जग नाही विचारत आम्ही काही खाल्लं की नाही खाल्लं. पण रात्रीच्या 2:30 वाजता दारावरती नुसती थाप जरी टाकली ना, तरी ताट दिशी जागी होऊन दार उघडते ती आई आहे. कधी कंटाळा नाही केला तिने. आम्ही जर फोन करून सांगावं, आई आज 2 वाजता घरी येणार आहे, आज 2 वाजता घरी पोहोचणार आहे, पण 2 वाजण्याच्या ऐवजी जर 2:30 वाजले ना बाबा, अर्धा तास घरी पोहोचायला उशीर झाला ना, तर त्या अर्ध्या तासात 15 वेळा फोन करते ती आई. अजून कसे नाही आला,
एवढा कसा उशीर झाला? 2 वाजता येणार होते ना, अजून कसे नाही आला? कोण करत काळजी, कोण करत प्रेम? स्वार्थाच्या जगात निस्वार्थी प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आई बाप आहेत. विठ्ठलपंत सांगतात मी बाप आहे, माझ्या जाण्याचं एवढं काही वाटणार नाही, पण तू आई आहेस. अगं कशी जगतील आपली लेकरं, कशी जगतील मुलं? रुक्मिणी माता सांगते का हो, अहो मी असले तरी सुद्धा आपल्या मुलांना दुःख देतीलच नाही लोक. तुम्ही सुखामध्ये मी तुमच्या सहभागी, मी दुःखामध्ये सुद्धा सहभागी राहील. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित घेते. रात्रीची वेळ, रुक्मिणी माता झोपलेल्या आपल्या मुलांकडे पाहते आणि आईचं मन व्याकुळतं, कळवळतं, गहिवरतं. आणि ती आई आपल्या लेकरांकडे पाहते, त्या आईचं मन गहिवरतं. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी. ऐसी ही जननी शोक वाहे, ऐसी ही जननी शोक वाहे, ऐसी ही जननी शोक वाहे, शोक वाहे. रात्र आली वैरी झाली हो, रात्र आली वैरी झाली. रखुमाईने जागविली, विठ्ठल पंतांनी सावरली. इंद्रायणी स्थिर झाली गालावरून. ती आई येते, अरे माझी मुलं झोपलेली आहेत, निवृत्ती त्या सोबत मुलांच्या गालावरून हात फिरवते, नाही ढष्ट सरडू लागते. गालावरून हात फिरवुनी, गालावरून हात फिरवुनी. आई पोटाशी धरते, आणि पोटाशी धरून त्या लेकरांना धरून आई रडते, आक्रोश करते. मुक्ताई माझी ज्ञाना माझा सोपान माझे, निवृत्ती माझी झाले परके. कुणी सांभाळा त्यांना, कुणी सांभाळा त्यांना. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी हो, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, मन तळमळी हो. आई जाण्याचं दुःख फार मोठं. माझ्या माऊलींनी पाहिलं, आज तेच दुःख काळी कुटुंबावर. ए आई, अगं तू होतीस तोपर्यंत आमच्या जीवनात फार मोठं प्रेम जिवंत होतं. आज हे जग स्वार्थानं आमच्या जवळ येतं, स्वार्थानं नाती जोडतं, पण तुझ्यासारखं निस्वार्थी प्रेम कुणी करत नाही ग.
अगं आम्हाला भूक लागली हे सांगायची गरज नव्हती तुला. अगं किती दुःख आलं ना घरावरती हे सांगायचं गरज नव्हती तुला. मुलांच्या पोटातली भूक आणि अंतकरणातलं दुःख जिला न सांगता कळतं तिला आई म्हणतात. एवढं ध्यानात ठेवा, न सांगता कळतं. ममतेची मूर्ती होती माझी आई. कशी होती माझी आई? हे कुटुंब आज व्यक्त करतं माझी आई कशी होती. ममतेची मूर्ती होती माझी आई. कसं पांग फेडू तिचं, कसं पांग फेडू तिचं, कसं पांग फेडू तिचं होऊ तर आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. कसं पांग फेडू तिचं, कसं पांग फेडू तिचं, कसं पांग फेडू तिचं होऊ तर आई. ममतेची मूर्ती होती माझी 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 आई. आई ग काय चुकलं असेल आमचं माफ कर, पण अशी रुसून आणि रागवून जाऊ नकोस. आज 2 वर्ष झाली तरी सुद्धा हे कुटुंब वाट पाहत. अरे कुठून तरी शेतात गेली असेल ना माझी आई, माघारी येईल. अरे कुठे गावात गेली असेल माझी आई, माघारी येईल. आज सुद्धा हे कुटुंब वाट पाहत माझी आई माघारी येईल. पण दादा, डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा उगवतो म्हणून मावळत्या सूर्यासाठी कुणी रडत नाही हो. डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा उगवणारे म्हणून मावळत्या सूर्यासाठी कुणी रडत नाही. पण माती आड गेलेली आई दिसणार नाही याच्यासाठी 2 वर्ष झाले कुटुंब रडते. पण मला वाटतं आज कुटुंबाला एकच विनंती आहे दादा, असं कधीच समजू नका की माझी आई नाहीये. असं कधीच म्हणू नका माझी आई नाही. आज जरी तुम्हाला वाटलं माझी आई नाही, तुम्ही स्वतःला एकदा आरशात पहा, स्वतःचं शरीर हा सांगाडा पहा. अरे रक्ताच्या एका एका थेंबापासून, दुधाच्या एका एका थेंबापासून निर्माण झालेलं हे शरीर आहे. तिचं रक्त, तिचं दूध, निश्चित आपल्याला इथपर्यंत हे शरीर तिच्यापासून निर्माण झालेलं आहे. म्हणून जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझी, बोला ना, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझी आई जिवंत आहे, कधी मरत नाही बाबा ती. निश्चित असं फार मोठं महत्व आईचं आहे. या ठिकाणी सकल तीर्थाची धुरे जे एका माता पितरितया सेवे सिकेरे शरीरे लोन की जे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जन्माचं सार्थक करण्यासाठी तुम्ही भगवंताला शरण जा, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. तुम्ही शरण जा, भगवंताला शरण जा. जगाला शरण जाऊन तुमचं कल्याण होईल यात काही गॅरंटी नाही बाबा, पण भगवंताला शरण गेल्यानंतर उद्धार होईलच निश्चित. देता देव विता, नेता नेव विता, तेथे याची सत्ता काय आहे. दिलेला देह हे फक्त खऱ्या अर्थानं मिळालेला जन्म किंबहुना मिळालेलं देह या ठिकाणी नाशवंत स्वरूपाचा, नाशिवंत स्वरूपाचा आहे. निश्चित कधी जाईल, कधी संपेल सांगता येणार नाही, आपल्या हातात ते नाही. संत सांगतात अरे फक्त माणूस हा निमित्त आहे. माणसानं फक्त एखाद्या गोष्टीचं निमित्त असावं बाबा.
एखादी घटना घडली तर माणूस म्हणतो अरे बाबा असं व्हायला नव्हतं पाहिजे, असं कसं झालं. पण खऱ्या अर्थानं ती घटना, ती वेळ, ते संचित, ते प्रारब्ध तिथपर्यंत दिलेलंच असतं. आणि म्हणून संत जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात, माझं माझं म्हणून जगण्यापेक्षा दिलेलं आयुष्य सार्थकी घालवण्यासाठी तुम्ही भगवंताचं स्मरण करा, भगवंताचं चरण धरा. नाहीतर माणसाचा जन्म हा निमित्तानंच आहे. आणि एवढं गोष्ट ध्यानात ठेवा, माणसाचा मृत्यू सुद्धा निमित्तानंच आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि उगच माझं माझं म्हणतो. दिलंय कुणी, देते कोण याचा विचार करा. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, उग माझं माझं म्हणून वाया जाऊ नका. हा उपदेश संत मार्गदर्शन करतात आणि आपल्या जीवाचं कल्याण होण्यासाठी आपल्याला सुद्धा भगवंताच्या चिंतनाचा मार्ग दाखवतात. आपल्याला सुद्धा भगवंताचं चिंतन करायचंय, पण कसं करायचं. दोन्ही हाताने टाळी आणि माझं माझं करून उभं आयुष्य केलं माणसानं. आज सुद्धा अनेक माणसं या मीपणावरती गेली बरं का. माणसाला दुःख कुणी देत नाही, हा मीपणा माणसाचा नाश करतो. लोखंडाला कुणी मारू शकत नाही, लोखंडाचा गंज लोखंडाला मारतो, एवढं ध्यानात ठेवा. तसं माणसाला दुसरं कुणी नाही, माणसाचा अहंकार माणसाला मारतो. जे बहुता एका भातरू अहंकाराचा भूत संचरून जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. त्यामुळे या अहंकाराला, या मीपणाला दूर करा. जे काही माणूस जगतोय, जे काही माणूस वागतोय, बाबा कधी ना कधीतरी संपणार आहे. सूर्य उगवलाय म्हटल्यानंतर असतं सुद्धा ना तरी होतो असतो अपैसे, अखंडित होत जात जैसे. आणि हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी, कधी ना कधीतरी संपावं लागणार आहे. चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. जो काय आज अभिमान आहे, अहंकार आहे, ते सोडून द्या. आज जमाने परित्राणे वाले कल तू ही पछताएगा. आज जमाने परित्राणे वाले कल तू ही पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढल जाएगा. खऱ्या अर्थानं कधीतरी संपणार आहे, असतं कधीतरी होणार आहे. त्यामुळे माझं पण करू नका. गुंठा गुंठा करून काही होत नाही. जाताना कुणी काही सोबत घेऊन जात नाही. किती कोरले बांध तरी भूक काही संपत नाही. मेल्यावरती माणसाची श्रीमंती कामी येत नाही. काही ती 1-2 एकर. अहो माणूस म्हणते आधी 7-12 क्लिअर कर. काय कमवलं माणसानं. काळी आई इथेच राहणार, तुम्ही आम्ही राहणार नाही. आणि मेल्यावरती 7-12वर आपलं नाव सुद्धा राहणार नाही. अहो जिवंतपणे आई बापाचे बोटांचे, मेल्यावरती आई बापाच्या बोटांचे ठसे घेऊन पोरांनी जायदाती स्वतःच्या नावावरती केलेले आहेत. मेलेल्या आई बापाचा अंत्यसंस्कार करण्याआधी पहिली जायदातीची वाटणी करून पोरं मोकळी झालेली आहेत. इतकी विचित्र परिस्थिती आहे. दिसतं तेवढं सोपं नाही बाबा. परमार्थाची गरज का आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे जायचंय म्हणून परमार्थाची गरज आहे.
आज तरुण अवस्थेला सुद्धा या मार्गदर्शनाची गरज आहे. नशिबात आहे त्याच्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही. उगा माझं माझं करत बसू नका. नशिबात आहे त्याच्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही. आणि ज्याच्याकडे खूप दिलं त्यालाही अन्न गिळत नाही. बीपी खाताच येईना, काय करता, समोर भरपूर आहे पण खाता येत नाही. त्यामुळे आहे तेवढ्या समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, हे चिठोर भक्ती आवडते देवा. अशा पद्धतीनं जीवन जगा. अधिकच बोलणार नाही. निश्चित देहभान विसरून भगवंताला स्मरण करा. निश्चित जे प्राप्त झालेले बाबा कधी ना कधीतरी संपणार आहे याचा विचार करून जीवन जगा. कसं भजन केलं पाहिजे, कसं चिंतन केलं पाहिजे, कशा पद्धतीनं. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा दे, शरण में ले ले मुरली वाले, ओ मुरली वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, बंसी वाले. निश्चित हे भान विसरून त्याला शरण जा. आली या संसारा उठावे गुकरां शरण जा, उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. आज या ठिकाणी या मातेच्या पाठीमागे कैलासवासी सौभाग्यवती सोनाबाई नामदेव काळे, पती नामदेव काळे आणि मुलं भगवान काळे, राहुल काळे, मुली अलकाताई देवकाते, सुनीताताई लवके, सर्वच त्यांचं कुटुंब, नातवंड, सर्व परिवार. फार मोठं दुःख आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतांना त्यांना द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि या ठिकाणी या माते म्हणजे पतींनाही फार मोठं दुःख आहे. खऱ्या अर्थानं पतींना फार मोठं दुःख आहे बाबा. कारण पत्नी आणि पती हे दोन चाकं आहेत. पती आणि पत्नी ही संसाराची गाड्याची दोन चाकं आहेत. त्यातलं एक चाक निष्ठून पडलं. आज त्या पत्नीच्या जीवनातलं सगळ्यात मोठं सौभाग्य म्हणजे पती. स्त्रीला दुसरा दागिना लागत नाही. नको मला दाग दागिना असू द्या काळमणी. अरे काय तुम्ही मला हिणवता या दागिन्यांवरून, मला काही नकोय. नका सांगू कौतुक दाग दागिन्याचं, नका सांगू कौतुक दाग दागिन्याचं. आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी. नको मला दाग दागिना असू द्या काळमणी, नको मला दाग दागिना असू द्या काळमणी. जगाला ती माता सांगते हे सौभाग्याचं लेणं हिनं घेऊन गेली. निश्चित फार मोठं पुण्य आहे. व्यक्त करतात अरे माझं 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 काय कमवलं रे, काय माझं माझं करत गेलास. या नाशिवंत देहासाठी तुम्ही भगवंताला दूर करता. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात असं करू नका. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, म्हणे कारे नाशिवंतासाठी, तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी. देवा सवे आटे पाड तुसी, देवा सवे आटे पाड तुसी. हरे काळा जे धन कुबेराते, हरे काळा जे धन कुबेराते. ते मनुष्याचे काय ना
मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे आपण सर्वजण आईची सेवा या ठिकाणी सांगितली तशी गायीची सेवा सुद्धा सर्वांनी करत चला। या ठिकाणी आम्ही या माध्यमातून मी का सांगते, मी गोसेवक आहे आणि खिलार गायींची सेवा करतो। प्रत्येकाच्या दारासमोर एक तरी खिलार गाई असली पाहिजे, कारण खिलार गाई वाचली तरच आपला धर्म टिकणार आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवा आणि गोमातेची सेवा करा। विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय। गाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ त्रिरंग बोलावे अंतकाळी विठू आमाची पावला गुप्त तुका गाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ त्रिरंग बोलावे तो श्री पंढरीनाथ भगवान की जय। आरती लावा। ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा लोपली ज्ञान जगीत दिनती कोणी अवतार पांडुरंग ठेविले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवकी साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दन